महाराष्ट्रामधील असे IAS अधिकारी ज्यांचे कमी वेळामध्ये 17 वेळा बदली करण्यात आली। महाराष्ट्रातील बीडमध्ये छोट्या गावात जन्म झालेले तुकाराम मुंढे खूप जास्त कष्ट आणि संघर्ष करून त्यांनी ही पदवी प्राप्त केली। UPSCच्या तिसऱ्या वेळेस ते परीक्षेमध्ये पास झाले आणि ते IAS बनले। त्यांची पहिली पोस्टिंग महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये झाली। IAS तुकाराम मुंढे यांनी पूर्ण इमानदारीने काम केले। अवैध दारूचे ठिकाणे, अतिक्रमण अशा अनेक गोष्टींना त्यांनी बंदी लावली। सोलापूरमधून अवघ्या 2 वर्षातच त्यांची बदली करण्यात आली। 2007 मध्ये त्यांनी इनलिगल एन्व्हायरमेंटच्या बद्दल आवाज उठवला, तेव्हा पुन्हा एकदा त्यांची बदली करण्यात आली। त्यानंतर त्यांनी अवैध पद्धतीने वाळू सप्लाय करणाऱ्यांवरती कडक कारवाई केली होती आणि त्याचवेळी वाळू माफियाने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, परंतु ते कोणत्याही धमक्यांना घाबरले नाही, आपले काम पूर्ण इमानदारीने केले। IAS तुकाराम मुंढे यांनी जिथे जिथे काम केले त्या ठिकाणी त्यांनी पराक्रम करून दाखवला आणि आज महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी त्यांना आपला आदर्श मानतात।